हे रडगाणं नाही. इलेक्शन यंत्रणेचा मिसयूज भारतीय जनता पार्टी करते. तुम्ही सांगा, या महाराष्ट्राच्या इतिहासात समजा शरद पवार साहेब यांच्या पक्षाला कमीत कमी 40-50 जागा किती वाईट स्थिती असली तरी मिळतात. उद्धवजींच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भारतीय जनता पार्टी आम्ही पार्टीच्या विरोधात 14ला लढलो होतो तरी आमच्या 63-64 जागा आल्या होत्या. म्हणजे किमान 50 ऍव्हरेज निवडून येऊच शकतात. काँग्रेसचं पण तसंच ऍव्हरेज आहे. असं असताना तोच प्रकार लालू यादवांच्या पक्षाचा बिहारमध्ये. लालू यादवांचा पक्ष जर सगळे गणित एकत्र केलं तर कधी 25 जागावर येऊच शकत नाही. आणि म्हणून हा काही संघटनेचा विषय नाहीये. कोणती संघटना आहे भारतीय जनता पार्टीकडे? सगळे पेड वर्कर काम करतात, एजन्सीज काम करतात, टेलिफोनवर एजन्सी काम करते, मतदाराकडे एजन्सी जाते. कोणता कार्यकर्ता जातो भारतीय जनता पार्टीच्या फील्डमध्ये? दाखवा. फील्डमध्ये कार्यकर्ताच नाहीये भारतीय जनता पार्टीचा. फील्डमध्ये एजन्सीज आहेत, पैशाच्या बळावर लावलेल्या एजन्सीज आहे. मग टेलिफोन असेल, सोशल मीडिया असेल, कित्येक सरकारचा जो प्रचार करणारी तीच कंपनी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करते सोशल मीडियात. या महाराष्ट्रात आहे, या देशामध्ये ज्या तुमच्या व्हॅन, इलेक्ट्रॉनिक व्हॅन सगळीकडे पोहोचतात त्याच भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला फिरतात. म्हणजे हे सगळं दृष्ट चक्र भारतीय जनता पार्टीनं निर्माण केलंय, असं एकंदर जनतेचा सूर आहे. त्यामुळे हे रडगाणं नाही, हा सत्ता संपत्ती याचा विजय आहे.